तर परत आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज मी सकाळी उठलोय 4:15 म्हणजे सकाळचं 4:15 वाजता आणि आपण चाललोय कोल्हापूर टू सरवण बेगोळा. 1-2 दिवस आम्ही जाणार आहे, म्हणजे फिरायला जाणार आहे. असं आम्ही एक 4 जण आहे, मी, संकेत, सूरज आणि पार्श्व जाणार आहे. तर चला आता सकाळी उठले लवकर आवरून घेतो आणि मग सांगतो तुम्हाला काय काय असणार कसं असणार पुढे ती गार पण माझं सगळं आंघोळ करून झालंय. आता बॉडी कंडिशन एकदा चेक करा. बॉडी कमी झाली, जिम बंद आहे, गेली 1.5 महिने झालं. कसा दिसायला सांगा लुक एकदा कमेंट मध्ये करून चांगला दिसायला गेली. तर चला आता सकाळी मम्मी पप्पा का नाही, आमची आजी तेवढं उठल्या बघा सकाळी. आजीचं पाय तेवढं पडतो जाऊन बघ. चला जाऊया. हा काय हा हा रुमाल तेवढं राहिले, रुमाल तर नाही. दरवेळी असंच होते, काय तर राहते 100% मला माहिती आहे. मी किती जरी आठवून गेलो घरातून बाहेर पडलो की बाबा आपल्याला काय विसरायचं नाही विसरत. खरं पण बाहेर पडालो की बाबा बोंबललं बघा लगे काय तर लक्षात आलं की बाबा ही राहिली, मग रुमाला तर राहिली बाबा माझं. सकाळी संकेतांचा पप्पा सोडायला येतो म्हणतात मिरजला जाणार आहे मी. मिरजमधनं डायरेक्ट मग आमची रेल्वे आहे डायरेक्ट, म्हणजे कुठं हसनमधनं उतरून आपल्याला परत 50 किलोमीटर सरवण बेगोळा जायचं आहे. तर डायरेक्ट आता मिरजमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ चालू करतो. 1 2 3. तर आता भावानं बरोबर आम्ही मिरज जंक्शनवर पोहोचले बघा. आता आम्हाला एवढं वरती इथं आले का आम्हाला रेल्वेचं नाव माहित नव्हतं अजून. आता कळलं शर्वती एक्सप्रेस आहे म्हणून. बरोबर 6:50ला रेल्वे आहे. 6:50ला जायचं म्हणजे व्यवस्थित जाते आम्ही. बरोबर इथे मिरजमध्ये आले आणि हिने गाठ पडले बघा. आले तर मला म्हणजे तुमचं व्हिडिओ बघ शेवट रे म्हणजे भावानं बरोबर भारी वाटली बाबा. एवढ्या लांब पण आपले आहेत, मिरजला पण बघतात आपले व्हिडिओ. कोणतं मिरज म्हणलं प्रॉपर नाही सांगली जावे. हा मला वाटलं मिरजमध्ये असं ते बघा पुढे काय ते सांगतो तुम्हाला. अजून एकदा मेंबर आपल्याला गाठ पडला बघा, आपला फॉलोअर्स गाठला. भाऊच म्हणतो थोडा फॉलोअर्स काय म्हणत शेवट रे. हो कुठलं काय तुमचं अर्जुन वाढचं आहे. मग काय हा चालले रे आम्ही शिवळमुळला चालले फिरायला तिकडे. अनेक भाऊ आपल्याला गाठ पडला इथे. तर आता नुसतं मिरज जंक्शनवर आलेल्या का नाही कमीत कमी 2-3 जण गाठ पडल्यात बघा. भारी वाटते की बाबा कोण तर आपल्याला एवढं प्रेम, म्हणजे लोक आपल्यावर एवढं प्रेम करतात बाबा खरोखर भावानं. शेवटी एकदाच रेल्वे हल्ली बघा आता मिरजमधनं. आता जसं पुढे प्रवास चालू ना तसं भावानं सांगतो तुम्हाला लय मजा येणार आहे. कारण की आम्ही पहिल्यांदा 4 जण चालले आणि ट्रेनमधलं आपण एवढं जास्त अजून माहित नाही. फिरले आधी खरं, पण दुसऱ्यांना जरा माहिती असणाऱ्यांसंग फिरले. आम्ही जास्त म्हणजे एकत्र गाव फिरले. आता पहिल्यांदाच आम्ही एवढं चालले. बघ्या कसं काय होते, कशी मजा येणार, जे काय होणार ते सगळं तुम्हाला दाखवतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एवढं कुठला प्लॅटफॉर्म आहे याचं नाव आहे पुढची आहे काय. आता रेल्वेमध्ये आहे आणि उपमा भावानं विषय हार्ड लागाले. 1 नंबर लागले. तुम्ही नक्की ट्राय करा जरा खरं मोबाईल सांगतो कसं लागाले. आणि ह्या दादांनी आता का नाही ह्याच्यावर शेव पण दिल्या तुला, म्हणजे पैसे काय घेतली ना आमच्या असं दिल्या. तर भावानं आता बरोबर आम्ही बेळगावला आले बघा. दिसते का नाश्ता बिष्टा केले आम्ही सगळं दाखवू शकलो. पार्शाला बाहेर लगेच. तर अजून एक भारी काय वाटलं मध्ये चिरमुरं विकणार होतो म्हणे. त्यांना भावानं आमचं चहाचं पैसे दिला. मला पटनाच कारण एवढं म्हणजे क्लोज झालं लगेच. एक आम्ही 5 ते 10 मिनिटं बोललोय. त्यांना मला ओळख सांगितलं आमच्या इथले शिंदा मोशी यांचं ओळख सांगितला. मग म्हटलं हाय म्हटलं आमच्या इथलं आहे. तेवढ्या ह्याच्यावर त्यांना आम्हाला चहा दिला. आणि पण आमची पाण्याची बॉटली तुम्हाला 20 रुपयाला मिळत्या. त्यांना आम्हाला फक्त इथं 10 रुपयाला दिला. म्हणजे 10 रुपयाला घेतली आमची 20 रुपयाची घेतली 2 बाटली 10 रुपये घेतली. म्हणजे विचार करा. म्हणजे आणि जे काय आम्ही घेतले म्हणजे उपीट घेतलं 50 रुपये, त्याचं पण आमचं 40 रुपयेच घेतला. असं ते केले त्यांना भावानं. बरोबर भारी वाटले की यायला मुलं आपल्यावर एवढं प्रेम करतात. म्हणजे ते ओळखीचं नव्हतं तरी पण सांगालो. म्हणजे ओळखीचा असेल विषय वेगळा, ओळखीचं नव्हता तरी पण. आता पोहोचलोय आम्ही बरोबर धारावळमध्ये बघा. आता काय दुसरं दाखवण्यासारखं म्हणणं येतं ना, तुम्हाला दाखवलं असतं नाही. आता 12 वाजल्यात दुपारचं आणि लागल्यात मुलासनी भुका सगळ्यात. त्यामुळे आता जेवणार आहे आम्ही. आणि भावानं दही कवाच सोडला नाही बा तुमच्या. इथं पण दही मिळाली, इथं पण दही घेतला. ही एक मटका आपल्याला 40 रुपये पडलाय. आम्ही असं 3 घेतले. एकामध्ये साखर घालून घेतले, ते मी आणि पार्शा खायले. संख्यान सूर्या रेग्युलरच खाणार आहेत. आता जेवणार आहे काय सांगतो. वांग्याची भाजी, भाकरी, चपाती, पळू, शेंगदाणं, दही. इकडे काय आहे तुमच्याकडं सगळं तेच आहे ना. त्याला चव घेऊन सांगतो. शेंगदाणं खाल्ली मी, भाकरी आणि हा हे बघा हे पळू असं जरा घ्यायचं, जरा उगं दहीमध्ये असं डीप करायचं, हे दणका द्यायचं. सोपला शॉट
शेणावर जरा खायचं वेगळं नंबर लागला. आणि आता आमचं जेवण बिवण सगळं कम्प्लीट झालेलं आहे. आणि आता आल्या वाईट झोप. आता एक 2 तास तर कमीत कमी झोपलो की उठत नाही बघा. कारण लय वेट सकाळी पण 3ला झोपलोय आणि 4ला लगेच उठलोय. त्यामुळे आता असली वेट झोपायला जेवल्या आणि त्यात म्हणजे दही भात, भाकरी, वांग्याची भाजी, फळू असली तर मग काय विषयच नाही. घरघरीत कमीत कमी 4 भाकरी खाल्ली बा. घरात 1-2 जाणार नाहीत तर इथं 4 भाकरी खाल्ल्या. तर चला जाऊन झोपतो मी 1-2 तास नंतर. मग ज्यावेळी आपण श्रवणबेळगोळमध्ये उतरतोय त्यावेळीच व्हिडिओ करतो. आधीमध्ये काय तर दाखवणे असं सगळं त्या व्हिडिओ करतो. चला 1 hour later. आम्ही हसरला उतरणार होतो कारण एकदमच आम्ही ठरलं की आरसीगिरीला उतरायचं म्हणून. आरसीगिरीला उतरले. आरसीगिरी आहे ना भैया. या श्रवणबेळगोळा किती पडताय माहित नाही. श्रवणबेळगोळा हा श्रवणबेळगोळा जैन टेम्पल नाही हो मूर्ती बड़ी वाली. हाँ ब्लॉग है बताओ जल्दी काय करायचं जायचं काय. ये बाबा या असं दे नसलं तर जाऊया आता इथनं गाडीतून काय करणार. ब्लॉग मध्ये भावांना विचारले तर मराठी येत नाही वाटत. हिंदी शेवट रे नाम है मेरा चैनल का. शेवट रे हाँ शेवट रे मतलब ऐसा अच्छा डाल के देखो आता है. चलो आता मुलांचं एकदमच प्लॅन कॅन्सल झाले. म्हैसूर एकदम जायचं तर म्हैसूरला जायचं ठरले आमचं. मग आता म्हैसूरला चालले आम्ही. श्रवणबेळगोळा जायचं तर एकदम म्हैसूर काय होईल ती होईल काय विषय नाही एवढं काय जोगा दे काय अरे आपली जागा काय आपली जागी म्हैसूरमध्ये जायचं. आता म्हैसूरला जाणार इथनं डायरेक्ट. मला वाटलं तर आणि परत इथनं श्रवणबेळगोळा जायचं. मुलं मुलीत म्हैसूर बघायचं आणि मग उद्या सकाळी परत इकडे श्रवणबेळगोळा यायचं. चला आणि शेवटला कॅन्सल झालं परत म्हैसूर आणि परत जायचं श्रवणबेळगोळा चालले. मला वाटतं होईल खरं पण काय आता एकाचं मत होतं एकाचं होत नाही. कोण म्हटलं टीसी येईल त्यामुळे उतरला आम्ही. संख्यामुळे झाले सगळं संख्यामुळे झाले. संख्या म्हटला नसता टीसी येणार नाही. टीसी येणार नाही तर आम्ही 100% गप म्हैसूरला गेला असतं. येताना मग श्रवणबेळगोळा केला असतं. तर आता विषय असा झालाय गप्पा म्हणे आता श्रवणबेळगोळा करायला पाहिजे. तिथनं म्हैसूरला जायचं होते का नाही मला माहित नाही. मी आगल्याने जोर माझा काही विषय नाही कारण आपल्याला माहित नाही आपल्याला फिरून नाही तर काय. मुलं जरा भिली टीसीला उगाच शॉट लागायला नको मुली फुकटचा. काढले आम्ही हसनपर्यंत आणि जायचं ठरलेलं आमचं कुठं ह्याला म्हैसूरला. म्हणजे पुढे एक 50-60 किलोमीटर 60 किलोमीटर एक्स्ट्रा होतं. रोज कशाला रिस्क घ्यायचं म्हणून काय केलं. आता आम्ही एसटी स्टँडवर आले इथं. खरं आता सगळं जिलेबीचे अक्षर आहेत काय कळण झाले आम्हाला. आता बघा की हसन लिहिलं इथं थोडा तर जिलेबीमध्ये सगळं. त्यामुळे श्रवणबेळगोळा काय लिहिले आम्हाला काहीच कळण झाले. विचारायचं म्हणून म्हैसूर म्हणजे या बसनं चंद्रपट्टीपर्यंत आणि चंद्रपट्टीतून आणि बस बदलून गावामध्ये. चला मग आणि आता लई दिवसात ना इकडे कर्नाटक एसटी मध्ये प्रवास करले काय माहित नाही. लई झालं तरी पण काय माहित नाही. म्हणजे केव्हा गेलो नाही असं म्हणत तुम्हाला काय माहित नाही म्हटलं. काय ते दादा होती बा आपल्या संघ रेल्वेमध्ये. आम्ही श्रवणबेळगोळा. हा तुम्ही कुठलं गाव. हा हा पाठीम बसल्याचं याच्यावर. चला आणि इथं विषय काय माहिती आहे काय. जे कंडक्टर आहेत त्यांच्या खाली फोनपेचं पण आहे. म्हणजे हे करायला फोनपे स्कॅनर पण आहे. अकाउंट आहे. आपल्या महाराष्ट्रात तर काही नाही आहे. कर्नाटकमध्ये आहे. भारी वाटत घेतलं पण. आणि ही गाडी आम्हाला सापडल्या वा श्रवणबेळगोळा जायला. हिचा असणार रे श्रवणबेळगोळा. हा हिचा हीच आहे गाडी श्रवणबेळगोळा. तर शेवटी एकदा आपण श्रवणबेळगोळमध्ये पोचलोय बरोबर आहे ना किती. ओके आता नियोजन झाले. आता रूम बघायचं. हा पोटापाणी तर करायचं आहे जोड. रूम बघायचं पहिला. आता रूम वर राहायचं कपडे टाकायचं. जेवण बॅग कुठे आपली हा जेवण ते घ्यायचं आणि मग जायचं. चला आता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा. एक जाताना बोला सबस्क्राईब करा. दुसरा पार्ट येणार आहे जाम मध्ये. म्हणजे प्रॉपर आम्ही वरती जायचं
देवाला पायातीन पडतेलं, तर ते तुम्ही बघा. हे आजच्या ब्लॉगला तर एवढंच असणार आहे. चला. हे खानदानी कलर मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.